नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 31 मे 2026 रोजी ज्येष्ठ महिन्यातील अधिक मास पौर्णिमा या दिवसाचे राशी भविष्य पाहणार आहोत. आता ज्योतिषशास्त्रामध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना आणि त्यातही येणाऱ्या पौर्णिमेला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलांनी विकसित असतो, ज्यामुळे वैश्विक ऊर्जा उच्च पातळीवर असते. ग्रहांची ही विशेष स्थिती आपल्या जीवनातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम मानली जाते. आता या विशेष पर्वणीनिमित्त सर्व 12 राशींच्या व्यक्तींसाठी हा दिवस नेमका कसा राहील याचे 12 राशींचे अधिक मास पौर्णिमा विशेष राशी भविष्य आपण पाहणार आहोत. तर आता बघूया आपण पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशींच्या व्यक्तींसाठी ही पौर्णिमा ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल. करिअर आणि व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. व्यवसायामध्ये नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थितीच्या बाबतीत धनलाभाचे योग आहेत. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. आरोग्याची जुनी तक्रार दूर होईल. आज विशेष करायचा उपाय विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ मानसिक शांतता आणि सुख समृद्धी वाढवणारा आहे. करिअर आणि व्यवसाय या बाबतीत नोकरीत बढती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आता व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक नफा मिळू शकतो. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत भौतिक सुखसोयींवर खर्च होईल, तरीही आर्थिक बाजू मजबूत राहील. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये घरात एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे, मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा करावयाचा विशेष उपाय गरजू लोकांना तांदूळ किंवा पांढऱ्या वस्तू दान कराव्यात. आता बघूया आपण तिसरी रास. आता तिसरी रास आहे मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी हा दिवस संमिश्र फलदायी राहील. वादविवादांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. करिअर आणि व्यवसाय यामध्ये कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक स्थितीच्या बाबतीत विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. पैशाचे नियोजन करून चाला. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा. मानसिक तणावामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आजचा करावयाचा विशेष उपाय भगवान विष्णूंना तुळशीचे पान अर्पण करावे. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते आता आपण बघूया. कर्क राशीच्या स्वामी चंद्र आहे आणि या पौर्णिमेला कर्क राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडेल. भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. करिअर आणि व्यवसाय यामध्ये कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना मोठी संधी मिळेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत पैशाची आवक चांगली राहील. थकीत कर्ज फेडण्यात यश येईल. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये आईच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. आजचा करावयाचा विशेष उपाय चंद्राला अर्घ्य द्यावे आणि ओम सोमाय नमः मंत्राचा जप करावा. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस पराक्रम आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. आता करिअर आणि व्यवसाय यामध्ये राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना मोठे पद मिळू शकते. व्यवसायामध्ये नवीन योजना आखण्यासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मालमत्तेशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये भावंडांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. विशेषतः उष्णतेचे विकार त्रास देऊ शकतात.
करावयाचा आज विशेष उपाय, गरिबांना अन्नदान करावे. आता बघूया आपण 6वी रास, कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ही पौर्णिमा आर्थिक लाभ आणि बौद्धिक प्रगती घेऊन येईल. करिअर आणि व्यवसाय यामध्ये तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे कामाच्या ठिकाणी अवघड कामेही सहज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक स्थितीच्या बाबतीत पैशाची बचत करण्यात यश येईल. जुने कर्ज कमी होईल. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल. घरातील मोठ्यांना आशीर्वाद पाठीशी राहील. आरोग्य उत्तम राहील. विशेषतः गणपतीची उपासना करावी आणि दुर्वा अर्पण कराव्यात. आता बघूया आपण 7वी रास, तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस सुख, सुविधा आणि मानसिक समाधान देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय या बाबतीत भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज चांगली संधी मिळू शकते. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत वाहन किंवा गृह खरेदीचे योग आहेत. आता आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. मानसिक थकवा जाणवू शकतो. विश्रांती घ्या. आजचा करावयाचा विशेष उपाय, देवी लक्ष्मीची पूजा करून खीर अर्पण करावी. आता बघूया आपण पुढची रास, 8वी रास, वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीचे आजचे पौर्णिमा विशेष भविष्य काय आहे हे बघूया आपण. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस काही आव्हाने घेऊन येऊ शकतो, परंतु संयमाने काम केल्यास यश निश्चित आहे. करिअर आणि व्यवसाय यामध्ये गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी स्वतःचे काम स्वतः करा. इतरांवर जास्त विश्वास ठेवू नका. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. गुंतवणुकीसाठी दिवस योग्य आहे. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नाते बिघडू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा करावयाचा विशेष उपाय, हनुमान चालिसाचे पाठ करावा. आता बघूया आपण 9वी रास, धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तीसाठी ही अधिक मास पौर्णिमा अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय यामध्ये नशिबाची पूर्ण साथ लाभेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना गुड न्यूज मिळेल. परदेश प्रवासाचे योग येऊ शकतात. आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल, परंतु उत्पन्नात मोठी वाढ झाल्याने चिंता राहणार नाही. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. आजचा करावयाचा विशेष उपाय, कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावावा. आता बघूया आपण 10वी रास, मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस कठोर परिश्रमाचे फळ देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय यामध्ये कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. आता व्यावसायिक क्षेत्रात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील, ज्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थितीच्या बाबतीत जुनी येणे बाकी वसूल होईल. अचानक धनलाभाचे योग आहेत. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये कुटुंबातील सदस्याशी असलेले मतभेद संपतील. आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः गुडघे किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. आजचा करावयाचा विशेष उपाय, शनी चालिसा वाचावी आणि गरजूंना काळे तीळ दान करावे. आता बघूया आपण 11वी रास, कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस संमिश्र आणि धावपळीचा राहील. एकाग्रता राखणे आवश्यक आहे. करिअर आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत कामाचा बोजा वाढेल, पण तुम्ही ते वेळेत पूर्ण कराल. आता व्यापाऱ्यांनी नवीन करारांवर सही करताना कागदपत्रे नीट वाचावीत. आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर खर्च वाढू शकतो. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा. आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये मित्रांसोबत मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. ध्यान केल्याने मानसिक शांतता लाभेल.
आजचा करावयाचा विशेष उपाय शंकर महादेवाला जलाभिषेक करावा। आता हे बघितले आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य। आता बघणार आहोत आपण 12वी रास मेन रास। आता मेन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कसा असेल, तर मेन राशीच्या व्यक्तीसाठी ही पौर्णिमा आध्यात्मिक प्रगती आणि आनंद घेऊन येईल। करिअर आणि व्यवसाय यामध्ये प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामं आज पूर्ण होईल। नोकरीत वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य लाभेल। आता व्यवसायामध्ये तेजी येईल। आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आर्थिक लाभ अपेक्षापेक्षा जास्त होईल। धार्मिक आणि परोपकारी कार्यात पैसा खर्च होईल। आरोग्य आणि नातेसंबंध यामध्ये कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल। मनातील नकारात्मक विचार दूर होईल। मानसिक शांतता लाभेल। आजचा करावयाचा विशेष उपाय भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचे संयुक्त पूजन करावे। तर मित्रमैत्रिणींनो, हे बघितले आपण 31 मे 2026चे 12 राशींचे राशी भविष्य। आता बघूया आपण 31 मे 2026 ही अधिक मास पौर्णिमा प्रत्येक राशीसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात महत्त्वाचे बदल घेऊन येत आहे। तर हा काळ केवळ ग्रहांच्या शुभ प्रभावांचाच नाही, तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचा आणि जुन्या चुका सुधारून नवीन सुरुवात करण्याचा पण आहे। ज्या राशींना काही आव्हानांना सामना करावा लागणार आहे त्यांनी संयम आणि सकारात्मकता ठेवल्यास या पवित्र काळातील सकारात्मक ऊर्जा त्यांना नक्कीच बळ देईल। हा शुभ दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर मित्रमैत्रिणींनो, आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा। धन्यवाद।